संपूर्ण ठिकाणी या संपूर्ण परिसरात जमावबंदी आहे। या ठिकाणी मोर्चाला परवानगी नाही आणि त्यामुळे कुठेतरी तणाव वाढू नये, तेढ वाढू नये अशा प्रकारे भूमिका पोलिसांची आहे। मात्र 3 जुलैला परवानगी इतर भाषिकांना का दिली अशा प्रकारे सवाल जो आहे तो मोर्चेकरी विचारत आहेत आणि या संपूर्ण विषयामुळे कुठेतरी आता तणाव जो आहे तो वाढताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे मोर्चा निघणार का अशा प्रकारे देखील सवाल सध्या निर्माण होत आहे। मात्र अजून तरी इथं मोर्चेकरांना सध्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू असताना पाहायला मिळत आहे। कॅमेरा आदित्यसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। मीरा भाईंदरमध्ये आज मनसेच्या नेतृत्वात मोर्चा या ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे। तर या ठिकाणी आपण याआधीच ऐकलं मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। यावेळी आपण आधी मराठी आणि नंतर आमदार आणि मंत्री आहोत। पोलिसांच्या या कार्यपद्धतीवरती त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले। आपण मुख्यमंत्री यांच्यासोबत या संदर्भात चर्चा करणार आहोत। पोलिसांनी मोर्चा निघू द्यायला हवा होता आणि त्यानंतर ही सगळी कारवाई करण्याची गरज होती। त्याआधी मोर्चा निघण्याआधीच ही कारवाई करणं अत्यंत चुकीचं आहे असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे। आपण थोड्याच वेळात या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत या संदर्भात चर्चा करणार असल्याचंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। मात्र आपण पाहतोय मोर्चा निघण्यापूर्वीच कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। तर पहाटे 3:30 वाजता पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलेला आहे। व्यापारी संघटनेने काढलेल्या मोर्चाला मनसे उत्तर देणार आणि त्यासाठी मोर्चा काढण्यात येणार होता। मोर्चा आधीच मात्र अविनाश जाधवांना पोलिसांनी ताब्यात घेतले। आपले प्रतिनिधी भूषण शिंदे आपल्यासोबत जोडलेत। भूषण, आपण पाहतोय मोर्चा निघण्याआधीच या ठिकाणी आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलंय। याआधी आपण मंत्री प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया आपण ऐकली असालच। ते म्हणालेत की आपण थोड्याच वेळात मुख्यमंत्री यांच्यासोबत या संदर्भात चर्चा करणार आहोत। आपण आधी मराठी आहोत, त्यानंतर आमदार, त्यानंतर मंत्री आणि ही सगळी पोलिसांची जी काही कार्यपद्धती आहे त्याच्यावरती त्यांनी प्रश्न उपस्थित केलाय। मुख्यमंत्र्यांसोबत आपण या संदर्भात चर्चा करणार असल्याचं ते म्हणतात। नक्कीच सध्या मी मीरा भाईंदर या संपूर्ण परिसरामध्ये आहे, जिथे सध्या पोलीस ही धरपकड करत आहेत। अनेक आंदोलकांची, अनेक मनसैनिकांची सध्या धरपकड सुरू आहे। सध्या हा मी परिसर तुम्हाला काहीसा दाखवतो। इथं मोठा पोलीस बंदोबस्त आहे, काहीसा तणाव देखील आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि एकंदर या संपूर्ण परिसरात सध्या जमावबंदी लागू केलेली आहे। कोणालाही मोर्चाची परवानगी नाही अशा प्रकारे पोलीस सतत अनाउन्समेंट करत आहेत। आपल्यासोबत काही आंदोलक आहेत ज्यांचं हे आंदोलन निघणार होतं। दादा, काय सांगाल, आज तुम्हाला परवानगी नाकारली आहे आंदोलनाची आणि तुमचं आता म्हणणं काय मग आता? मुळात हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा नसून हा सर्वसामान्य मराठी माणसाचा आहे आणि ऑर्गनायझर मेन जे आहे ते मराठी केंद्र समिती आहे, जे कोणत्या पक्षाशी निगडीत नाही आहे। पण ज्या प्रकारे धरपकड सध्या सुरू आहे त्याला तुम्ही त्याकडे कसं पाहताय? त्याकडे आता ही दडपशाही आहे, ही पूर्णपणे महाराष्ट्रात दडपशाही केली आहे। इथेच नाही, प्रत्येक ठिकाणी तेच केलं जाते आणि याचं उत्तर आपण पुढे देऊ। मराठी माणूस काय गप्पा बसणार नाही। मंत्री प्रताप सरनाईक असं म्हणतायत की आधी आम्ही मराठी माणूस आहोत, मग आमदार आहोत आणि मग मंत्री आहोत आणि सध्या ते लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत। अपेक्षित आहे का तुम्हाला चर्चेतून तोडगा निघेल का? पण इथे आले का नाही? मग मराठी माणूस आता मोर्चाला का नाहीत? मराठी माणसाला पाठिंबा द्यायला का नाहीत? तुम्ही आले पाहिजे ना। आमचा मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीत होता। पुणे आम्ही मराठी माणसं जे आहोत, जे हे पक्षाज्ञ, त्यामुळे आम्ही दगडफेक करणार नव्हतो। आमचं कालच मिटिंग झाली, शिस्तबद्ध पद्धती मोर्चा गेला पाहिजे। आपल्याला कोणाला इथं म्हणजे घाबरायचं नाही, पण त्यांनी ताकद दाखवली विनाकारण आपण पण आपली ताकद दाखवायची, एवढाच आमचा विषय होता। पण त्यामध्ये पण लोक घाबरतात। एक प्रकारे 3 जुलैला मोर्चाला परवानगी दिली होती, तेव्हा तो इतर भाषिकांचा मोर्चा होता। मात्र आज तुम्हाला परवानगी दिली नाहीये, भेदभाव केला जातोय का? मग तुम्हाला काय वाटतं? परवानगी घेतली, त्यांनी परवानगी घेतली पण नव्हती। त्यांनी विना परवानगी काढला होता मोर्चा। आम्ही परवानगी मागितली, त्याच्या लोकांनी मोर्चाला मनाई केली आहे आणि इथे आता दडपशाही चालू आहे, सामान्य कार्यकर्त्यांना पकडतात। तर अशा प्रकारे सध्या मी त्याच चौकामध्ये आहे, त्याच परिसरामध्ये आहे, जिथे आपल्याला काहीशी घोषणाबाजी देखील पाहायला मिळत आहे। चोख पोलीस बंदोबस्त आहे, प्रत्येकाला ताब्यात घेतलं जात आहे। जो घोषणाबाजी करेल किंवा जो ज्या प्रकारे आंदोलन करेल, एकंदर त्याला प्रत्येकाला ताब्यात घेतलं जात आहे आणि प्रत्येकाला हीच सांगितलं जातं की मोर्चाला परवानगी नाही, इथं जमावबंदी आहे आणि अशा प्रकारे इथून एकंदर पाहिलं तर कुठेतरी मोर्चाला परवानगी नाकारली आहे। नागरिकांनी इथं येऊन काहीसा तणाव वाढवू नये अशा प्रकारे पोलीस विनंती करत आहेत। आपण थेट पोलिसांची बातचीत करूया, त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांची भूमिका काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत आणि एकंदर नागरिकांना ते कशा प्रकारे आवाहन करत आहेत ते देखील आपण त्यांना विचारणार आहोत। आणि अशा प्रकारे इथं सध्या चौकामध्ये पोलीस बंदोबस्त आहे। सर काय सांगाल? सर, नाही, कारण इथं शांतता आणि सुव्यवस्था कायम आहे। इथं कुठेही जमाव वगैरे जमू दिला गेलेला नाही आणि जमाव जमणार पण नाही। इथं कुठेही जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। त्यामुळं मीरा भाईंदर आयुक्तालयामधील कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती अबाधित आहे। इथं शांतता कायम आहे आणि इथली शांतता कायम टिकवण्याचं आपण सर्व पोलीस दल हे कर्तव्य बजावत आहे।
सर आंदोलकांचं असं म्हणणं आहे की 3 जुलैला परवानगी दिली होती, त्या आंदोलकांनी परवानगी सुद्धा घेतली नव्हती, मात्र त्यांना तिथे आंदोलन करून दिलं, मात्र आज मराठी माणसाला परवानगी नाकारली आहे असा त्यांचा आक्षेप आहे. नाही, अशा प्रकारचा आक्षेप अत्यंत चुकीचा आहे, कारण त्याही लोकांवरती गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आलेली आहे. पोलीस दलाला सर्व समान असतात. कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखणे हेच अत्यंत महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि त्यामुळे त्या उद्देशाच्या अनुषंगानं पोलीस दल कार्यरत आहे. आज किती पोलीस बंदोबस्त इकडे तैनात केलेला आहे आणि एकंदर सध्या धरपकड जी सुरू आहे त्यांच्यावर मात्र कोणती कारवाई केली जाणार आहे? प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची कारवाई सुरू आहे आणि यामध्ये आत्तापर्यंत 45पेक्षा अधिक व्यक्तींवरती प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची कारवाई केलेली आहे. इथं मोर्चाची परवानगी नाकारण्याचं महत्त्वाचं कारण हे आहे की ज्या ठिकाणी यापूर्वी घटना घडलेली आहे त्याच ठिकाणून मोर्चा सुरू करणार अशा प्रकारचा परवानगी त्यांनी मागितली, अशा प्रकारचा आग्रह धरला, तेव्हा त्यांनी जर इतर पर्यायी दुसरे मार्ग घेतले असते, इतर ठिकाणी कुठलं शांततेचं आंदोलन केलं असतं तरी पोलीस दलाला कुठली अडचण नव्हती. परंतु त्याच ठिकाणाहून जिथं संवेदनशीलता आहे, जिथं घटना घडलेली आहे तिथं एकत्र येणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि कायदा आणि सुव्यवस्था परिस्थितीच्या राखण्याच्या अनुषंगानं अयोग्य असल्यामुळं ती परवानगी नाकारण्यात आलेली आहे. मोर्चेकरी असं म्हणतात की आम्ही शांततेचं आंदोलन करणार होतो, आम्ही कोणती दगडफेक करणार नव्हतो, मात्र तरीही परवानगी नाकारलेली आहे आणि ही दडपशाही आहे असा त्यांचा थेट आरोप आहे. नाही, असा आरोप चुकीचा आहे, कारण परवानगी नाकारण्याचं मी यापूर्वी कारण सांगितलं की जिथं घटना घडलेल्या आहेत, जिथं संवेदनशीलता आहे तिथं एकत्र येणं अत्यंत चुकीचं आहे. इतर खूप मोठे मार्ग आहेत ज्या मार्गावरती अशा प्रकारचं काही त्यांना आंदोलन करायचं असतं तरी त्याचा विचार करता आला असता, परंतु संवेदनशील ठिकाणी जाऊन तिथं एकत्र जमाव करणं हे चुकीचं आहे. बरं सर, 3 जुलै रोजी जो मोर्चा झाला होता त्या मोर्चाला कोणत्या बेसिसवरती परवानगी दिली होती, तेव्हा नेमकं काय होतं? मग तुम्हाला कोणी सांगितलं परवानगी? असं आंदोलकांचं म्हणणं आहे. ते चुकीचं आहे, परवानगी दिली नव्हती आणि त्यावरती कारवाई केलेली आहे. आता यापुढे कशा प्रकारे तुम्ही आवाहन करत आहात या इथल्या नागरिकांना, इथल्या स्थानिकांना, इथल्या मराठी भाषिकांना? मग सर्वच नागरिकांना असं आव्हान आहे, मीरा भाईंदर शहरामधील जनता ही अत्यंत शांतताप्रिय जनता आहे आणि त्यांच्या सहकार्यानंच आपण इथली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखत आलेलो आहोत. इथं सर्व शांतताप्रिय नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी ज्या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी कोणी एकत्र येऊ नये. जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहे आणि इथली कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती राखण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावं. धन्यवाद. अशा प्रकारे एकंदर पोलिसांनी थेट आवाहन केलेल्या नागरिकांना इथं कोणत्याही प्रकारची परवानगी नाही आहे मोर्चासाठी, त्यामुळे नागरिकांनी मोर्चा काढू नये, इथं शांतता प्रस्थापित करावी आणि एकंदर या संपूर्ण गोष्टीमुळे, या मोर्चामुळे कुठेतरी तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस सतत आवाहन करत आहेत, सतत अनाउन्समेंट करत आहेत आणि एकंदर प्रत्येक परिसरामध्ये इथल्या नाक्यावर, इथल्या चौकामध्ये पोलीस उभे आहेत, पोलिसांचा चोख बंदोबस्त आहे आणि प्रत्येक नागरिकाला इथं थेट अनाउन्समेंट करत आवाहन केलं जात आहे की मोर्चाला परवानगी नाही, कोणीही घराबाहेर किंवा एकंदर इथं जमावबंदी लागू केलेली आहे, त्यामुळे कोणीही इथं जमाव करू नये. एकंदर टोळक्याने इथं फिरून अशा प्रकारे थेट पोलीस आवाहन करत आहेत आणि जर अशा प्रकारे जर संशयित कोणी आंदोलक जर त्यांना वाटले तर ते थेट त्यांना ताब्यात घेत आहेत आणि एकंदर त्यांच्यावर जी त्या पातळीवरची कारवाई आहे ती कारवाई सध्या करताना पाहायला मिळत आहे. नीलम. जी भूषण, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. आपण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.